नमस्कार, मी डॉक्टर आरती साठे. शरीर स्वास्थ्याच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन काही माहिती देत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही प्रकारचे जिमी बघितले आणि त्याचा उपयोग आपल्या तळहात आणि पाठीमागे किंवा तळपायाचे बिंदू दाबण्यासाठी त्याचा कसा उपयोग करायचा हे आपण बघितलं. हे अजून एक साधन आहे. हे जे पॉईंट्स दाबायला उपयोगी पडतं, पण हे थोडं अणकुचीदार असतं, त्याच्यामुळे फार जोरात त्याने दाब देऊ नये. आता हे बघा, हे असं तळ हाताच्या शेवटापासून ते बोटांच्या इथे टिपपर्यंत हे बघा, हे असं असं फिरवलं की सगळे बिंदू हे असे, हे बघा, हे असं असं 5 मिनटं हळूहळू फिरवलं की सगळे बिंदू आपसूक दाबले जातात. तसंच पायाच्या खाली हे बघा, हे पायाचं टाचेपासून ते पायाच्या बोटांच्यापर्यंत हे असं, हे बघा. पण हे अतिशय सावधानपणे करा, नाहीतर पाय घसरण्याची शक्यता असते. हे बघा, हे असं फिरवायचे. तसंच आपण ह्याच्या म्हणजे या पृष्ठभागावर पण आपण हे असे फिरवू शकतो, हे असं. आता दुसरं की समजा आता माझा गुडघा दुखतोय, तर एक मूग किंवा मेथीचा दाणा, हा मेथीचा दाणा आणि ही टेप आहे, ही बाजारामध्ये मिळते, तर ती तोडून, हा मेथीचा दाणा जिथून मोड येतो ना, तो भाग आहे तो बिंदूकडे करायचा. हे बघा, इथे असं छोटंसं पांढरं दिसतंय ते, तर त्याची विरुद्ध जागा जी साईड आहे ती इथे टेपला लावायची. आणि समजा आता माझा गुडघा दुखतोय, उजवा गुडघा, हा पॉईंट समजा दुखतोय, तर हे बघा, हे असं लावायचं मुगाचा दाणा, हे असं. आणि हे जे आहे हे असं लावून 24 तास ठेवावा, कमीत कमी 12 तास तरी ठेवावा. आणि ती जी बी असते ती त्याच्यातली जी एनर्जी असते ती आपल्याला देते. तुम्हाला माहितीच आहे की ही बी पेरली तर त्याच्यापासून मेथीचं झाड आणि अनेक मेथीचे दाणे उगवतात. याच्याऐवजी आपण मूग किंवा म्हणजे मुगाच्या बिया पण मुगाचं कडधान्य एक एक दाणा तोही वापरू शकतो. तेही असंच आहे, झाड उगवतं, खूप त्याच्यामधनं बिया तयार होतात, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी असते. ती जी एनर्जी असते ती आपल्याला मिळते म्हणून हे लावायचं असतं, हे दाणे. आणि हे असं मधून मधून असं दाबायचं, हे असं. आणि हे 12 तासांनी किंवा 24 तासांनी तुम्हाला जमेल तसं हे दाणा काढून टाकायचा आणि तो फेकून द्यायचा, तो पुन्हा वापरायचा नाही. आता आपण दुसरे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की शरीर स्वास्थ्यासाठी आहार आणि विहार याचा समन्वय असणं गरजेचं आहे. आता आहारामध्ये आपण सगळ्यात पहिलं निरोगी असणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. बारीक असणं किंवा वजन कमी असणं ही नंतरची गोष्ट आहे. आपण निरोगी असलो तरच आपली भावनिक, मानसिक, शारीरिक अशी जी अवस्था म्हणजे जी स्थिती आहे ती चांगली राहील. म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं, काम करायला उत्साह येतो, दिवसभराचं काम करायला उत्साह येतो, रात्री झोप छान लागते आणि आपल्याला एकंदर फ्रेश वाटतं. हे निरोगी असण्याचं लक्षण आहे, निरोगी प्रकृती असण्याचं लक्षण आहे. जर आपण केवळ वजन कमी करायच्या अट्टहासापायी किंवा बारीक दिसण्याच्या अट्टहासापायी भूक मारली तर ते निश्चितच योग्य नाही. कारण समजा तुम्ही 3 पोळ्या खात असाल, 3 पोळ्यावरनं 1 पोळीवर आला तर शरीराला ना तो थोडासा शॉक बसल्यासारखं होतं, कारण पाचकरस किंवा ॲसिड तेवढं तयार झालेलं असतं. याच्यामुळेच पुढे कदाचित ॲसिडिटीचा त्रास पण होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आधी 3 पोळ्या, मग 2 पोळ्या नवऱ्या, मग 1 पोळी असं ग्रॅज्युअली करायचं. कारण ती शरीराला मग सवय होते. एकदम अशा कुठल्याही आहाराच्या सवयी बदलू नयेत. सॅलड जे आहे, सॅलड किंवा कच्ची फळं हे सुद्धा छोटी वाटी भरूनच खायचं, मोठेले बाऊल खायचे नाहीत. कारण आपल्या शरीरामध्ये शिजवलेले अन्न पचण्यासाठी सोयी आहे. कच्चे अन्न थोडे पचायला वेळ लागतो. तसंच भाताचं आहे. भात हा अतिशय आवश्यक आहे आपल्या आरोग्यासाठी, कारण ते सगळं जे मल म्हणा किंवा ते बांधून आणतो भात,
आणि तो थंड असल्यामुळे आपल्याला पोट भरल्याचं समाधान पण मिळतं. तुम्ही पाहिजे तर त्याची म्हणजे त्याचं क्वांटिटी कमी खा, पण ते सुद्धा असं एकदम वाटीवर भातावरनं चमचावर भातावर यायचं असं करू नये. हळू मला सांगण्याचा मुद्दा हा एवढाच आहे की कुठल्याही आहाराच्या सवयी हा एकदम बदलणं, एकदम कमी करणं, एकदम वाढवणं हे चांगलं नाही. तसंच विहाराबाबत आहे. आता जिमला जायचं सुद्धा एक वय असतं. त्या वयामध्ये कारण सांधे, हाडं, स्नायू सगळ्याचाच आपल्याला विचार करायला लागतो. रक्ताभिसरण त्याचा विचार करायला लागतो. आपलं अन्न तेवढं आपण घेतोय ना त्याचा विचार करायला लागतो. एकदम जर तुम्ही 60व्या वर्षी जर जिम जॉईन केलं तर ते अतिशय चुकीचं ठरतं. ते कारण तेच की शरीराला तो शॉक बसल्यासारखा होतो की आता इतके वर्ष व्यायाम केला नाही आणि एकदम असं जिममध्ये जाऊन एकदम बॉडी बनवायची, तर ते बरोबर नाही. हळूहळू व्यायाम वाढवत न्यावा आणि ते सुद्धा आपल्या शरीराला, आपल्या वयाला, आपल्या प्रकृतीला झेपेल असा व्यायाम. जिम नॉट नेसेसरी की जिमचा व्यायाम करायला पाहिजे. तुम्ही योगासनं करू शकता, ती सुद्धा तुम्हाला जी झेपतील ते. कारण त्याच्यामध्ये कठीण योगासनं पण आहेत. एखादीला एखादं कठीण आसन जमतं म्हणून ते मला जमलंच पाहिजे असा अट्टाहास नसावा. तोच भाग चालण्याचा आहे की 15 ते 20 मिनटं चालणं जे आहे ते पुरेसं होतं. 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, असं चालणं हे माझ्या दृष्टीने तरी चुकीचं आहे. कारण मातीच्या रस्त्यांवरनं चालणं वेगळं आणि सिमेंट, कॉन्क्रीट, डांबराच्या रस्त्यावरनं चालणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण त्याचा जो कडकपणा असतो त्याच्यावर भार द्यायला गुडघ्याला आपल्या त्रासच जास्त होतो कडकपणा. म्हणून आपण ही काळजी घ्यायला पाहिजे. तर मला अशी आशा आहे की मी सांगितलेली माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि आपल्याला निरोगी राहायला मदत होईल. धन्यवाद.